तुमच्या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावरती बोलवलं होतं आणि तुमची चर्चा झाली. लोकसभेच्या पूर्वी. राईट, लोकसभेच्या पूर्वी. आता आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगा आतमध्ये काय झालं? आतमध्ये काहीच झालं नाही. मी 2 वेळेस माझं नाव चर्चेत होतं लोकसभेला हां, आणि तिसऱ्या वेळेस मी अनाउन्समेंट केली होती, की मला लोकसभा लढवायची आहे. बरं. आणि मला लोकसभा लढवायची असं म्हटल्याच्या बरोबर माझं आणि सुजय विखेंचं दोघांचं नाव चर्चेत गेलं. हं. पार्लमेंटरी बोर्डात झालं, केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डात झालं आणि शेवटी मी इच्छा व्यक्त केली. मी पक्षाचा जुना होतो, पालकमंत्री होतो, 2 वेळेस आमदार होतो, विधान परिषदेचा सदस्य होतो. पक्षाचा देखील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्याचा सरचिटणीस मोठ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली. पण निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाचं कामच आहे, की एकत्र बसून त्याच्यामध्ये समेट घडवून आणला पाहिजे. मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आणि टोकाचा पक्षांतर्गत विरोध नसला पाहिजे. शेवटी फडणवीस साहेब हे राज्याचे नेते आहेत.